नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी भरीव मदत केली। त्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी त्यांनी भारत हा डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत आहे, या कामी आपणास सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले आहे। या प्रसंगी नाशिक शहर प्रमुख प्रवीण तिदमे, वॉर्डाच्या माजी नगरसेविका संगीता जाधव, लकी ढोकणे, शिवसेना ग्रामीण शहर प्रमुख अनिल ढिकले, नाशिक जिल्हा प्रमुख तसेच गायकर तसेच समाजसेवक पद्माकर भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे, संस्थेचे उपाध्यक्ष संजय काळे, सरचिटणीस संजय काळे, संस्थेचे उपाध्यक्ष रंजय काळे, सरचिटणीस संजय काळे, संस्थेचे चिटणीस विजय काळे, संस्थेचे सदस्य वैभव काळे, चारुशील गणार, मुख्याध्यापक नितीन पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विलास लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी केले। वर्षी आपण या ठिकाणी एक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण या ठिकाणी बघितलं का सुखदेव एज्युकेशन सोसायटी गेले 23 वर्षापासून सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी देत आहे। त्याचबरोबर त्यांना जे काही सुविधा लागतात त्यासाठी देखील प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आणि त्यावेळेस त्यांनी मागणी केली होती का या कंपाऊंड वॉल जर आपल्याला मिळाली तर निश्चित आपल्याला आपला प्रिमाइसेस सुरक्षित ठेवता येईल, आपल्या विद्यार्थ्यांना देखील एक सुरक्षितता त्या ठिकाणी मिळेल। म्हणून आज आपण त्यांनी केलेली मागणी या ठिकाणी त्याचं 15 लाख रुपयाचं कंपाऊंड वॉलचा आज या ठिकाणी दिलेला शब्द आज या ठिकाणी पूर्ण करून त्याचं भूमिपूजन सोहळा देखील या ठिकाणी। खरं तर मगाशी सांगताना त्यांनी सांगितलं का या परिसरातील सर्वच गोरगरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, परंतु या संस्थेचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल। गोरगरीब या स्पर्धेच्या युगामध्ये देखील आपण ही शिक्षण संस्था चालवत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांना श्रीमंत असं शिक्षण देण्याचं काम आपण सर्वजण या ठिकाणी करतात, तर त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन कराल। आपण असंच जे काही मागणी या ठिकाणी केली, खरं तर बऱ्याच वेळापासून विद्यार्थी उन्हामध्ये बसलेत, आम्हाला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो। आपण ज्या काही मागण्या पुढं केल्यात यामध्ये मी सूचना करू इच्छितो का आपण या पुढं आपलं शिक्षणाच्या ज्या काही गरजा आहे या डिजिटल आणि कौशल्य विकास याच्यावरती जर आपण जास्त भर दिला तर मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये जी काही गरज शिक्षणाची आहे निश्चित त्या माध्यमातून आता डिजिटल इंडियामध्ये मुलांचा रस त्या ठिकाणी वाढतोय, मुलांना अधिक शिक्षणामध्ये इंटरेस्ट त्यामध्ये येतो आणि म्हणून डिजिटल आता आपल्या महापालिकेमध्ये देखील काही स्मार्ट। धन्यवाद आप्पा। यापूर्वी आपलं आमच्यावर प्रेम होतंच आणि भविष्यातही ते राहील। आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्व मान्यवर उपस्थित झालात, मी संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो। तिथले सन्माननीय संजयजी काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमात वॉल कंपाऊंडच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या नाशिकचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंत आप्पाजी गोडसे साहेब, तसेच आपल्या शिवसेना शहराचे शहर प्रमुख, खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस म्हणेन। आपले नाशिकचे लोकप्रिय खासदार यांनी आपल्या शाळेस 15 लाखाचा वॉल कंपाऊंड बांधकामाकरता निधी दिला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आप्पा, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि आमच्या या संस्थेचं जवळजवळ 23 वर्षापासून कार्य सुरू झालेलं आहे। 23 वर्षात आमच्याकडे अनेक विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहे आणि अनेक विद्यार्थी आमचे डॉक्टर, इंजिनियर, वकील झालेले आहेत, मोठमोठ्या पदावर काम करत आहेत। आम्ही इथे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य करत आहे आणि याच्यामध्ये आप्पांचा मोठा सहभाग आहे। आप्पा म्हणजे एकदम दिलदार मनाचे आहेत आणि नेहमी आमच्या सुखदेव एज्युकेशन संस्थेला भरभरून मदत करत असतात
आता या 23 वर्षामध्ये आमच्याकडे ज्युनियर कॉलेजसुद्धा स्थापन झालेलं आहे. ज्युनियर कॉलेजचा सुद्धा आमचा जो निकाल आहे तो 100% निकाल आहे. 10वी-12वीचे आमचे विद्यार्थी बोर्डात काही चमकलेले आहेत. अनेक विद्यार्थी आमचे अधिकारी झालेले आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीत आम्ही हे काळे कुटुंबियांनी शिक्षणाचा जी धुरा सांभाळतोय त्या धुऱ्यामध्ये आदरणीय खासदार हेमंत आप्पाजी गोडसे यांचा सिंहाचा वाटा. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.